की एक वेळ देवकार्य नाही केलं तरी चालेल, पण पितृकार्य केलं पाहिजे. कावळ्याला खूप महत्व देतो. काऊ काऊ ओरडणं असेल, त्याला ते बोलवणं असेल आणि त्यालाच ते खायला देणं असेल, तर मग असं स्पेशल म्हणजे कावळ्यालाच का असेल? शेवटचा जो अन्नाचा घास आहे तो Okay. ताटामध्ये तसाच ठेवला जातो. श्राद्ध वगैरे किंवा ह्या सगळ्या गोष्टी जर हे नाही केलं तर काय होऊ शकतं? पूर्वज आहेत तर ते नरकामध्ये जातात, स्वप्न पडतात, म्हणजे त्यांना ते घाबरून दचकून उठतात. काही जणांना आपले पितर दिसतात, काही जणांना नाग दिसतात, काही जणांना काही अशी घाबरवणारी अशी भयानक दृश्य दिसतात. आपल्या पितरांना करण्याऐवजी जर आपण जे गरीब आहेत, ज्यांना अन्न मिळत नाही, त्यांना केलं तर ते कदाचित बरं राहील ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा. तर त्यावर तुमचं मत काय आहे? दि मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपल्या आजच्या गेस्ट आहेत. त्यांचं नाव आहे ज्योती काळे आणि त्या डॉक्टर आहेत, भूलतज्ञ आहेत त्या, आणि गेल्या 25 वर्षापासून सनातन संस्थेसोबत त्या कार्यरत आहेत आणि धर्मप्रचाराचं त्या कार्य करत आहेत. आणि आपल्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पितृदोष किंवा पितृपक्ष जे आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत. आणि ही सगळी माहिती ती आपल्याला सनातन संस्थेच्या ह्या ग्रंथामध्ये मिळू शकते. आणि ह्या सगळ्या ज्या पॉडकास्टमधील जी माहिती ज्या ग्रंथांमध्ये आहे त्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, म्हणून ते नक्की तुम्ही बघा. आणि ह्या एपिसोडमधून जेवढी जास्त माहिती आपल्याला गोळा करता येईल ती आपण प्रयत्न करूयात, म्हणून बघत राहा आपला आजचा एपिसोड. तर मॅडम, आजचा आपला एपिसोड आहे तो पितृपक्ष रिलेटेड आहे. आणि आजकालच्या खरं तर यंग जनरेशनला ह्या गोष्टी माहिती होणं गरजेचं आहे, म्हणून आपण हा आपला एपिसोड घेत आहोत. तर मला ना तुम्हाला पहिलं हे विचारायचं होतं की हे पितृपक्षाचं ना आपल्या धर्मामध्ये महत्त्व काय आहे? हो, म्हणजे पितृपक्ष म्हटलं की बऱ्याच लोकांचे अनेक गैरसमज असतात किंवा त्याच्या संदर्भामध्ये लोकांचा एक प्रकारचा म्हणजे नकारात्मकतेने बघण्याचा पण दृष्टिकोन असतो. तर पितृपक्ष हा खरं म्हणजे की खूप मोठी गोष्ट आहे, कारण आपल्या धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे की एक वेळ देवकार्य नाही केलं तरी चालेल, पण पितृकार्य केलं पाहिजे. इतकं त्या पितृकार्याचं महत्त्व आहे. आणि हा जो पितृपक्ष आहे म्हणजे की जो आपला अनंत चतुर्दशीच्या नंतर जी भाद्रपद पौर्णिमा येते, तर तेव्हापासून ते भाद्रपद अमावस्येपर्यंत असा हा 15 दिवसांचा कालावधी असतो. तर त्याला पितृपक्ष असं म्हणतात. आणि त्या कालावधीमध्ये पितरांना आपण त्यांचं स्मरण करून त्यांच्यासाठी आपण काहीतरी दान पुण्य करणं हा जो भाग आहे, तर तो या कालावधीमध्ये करणं यालाही खूप महत्त्व आहे. बरोबर बरोबर. म्हणजे ह्या कालावधीमध्ये सर्वात जास्त महत्त्व आहे त्या गोष्टीचं करणं. बरोबर. आणि मग आत्ता काय होतं की हे श्राद्ध करणं जे आपण म्हणतो, मग ते काय महत्त्वाचं त्यामध्ये? हां, आता श्राद्ध हा जो म्हणजे शब्द आहे, तर त्या शब्दाचा उगमच जो आहे ना तो श्रद्धा या शब्दापासून झालेला आहे. म्हणजे की जे श्रद्धापूर्वक आपल्याला करायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण जर श्रद्धेने आपले जे पूर्वज आहेत, म्हणजे जे मृत झालेले आपले नातेवाईक आहेत, आधीचे पूर्वज आहेत, तर त्यांच्यासाठी आपण श्रद्धेने त्यांना अर्पण करायचं आहे, त्यांची आठवण काढायची आहे. आता हा जो काळ सांगितला आपण की भाद्रपद पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंतचा, तर या कालावधीमध्ये काय असतं की रजतम जे आहे, तर हे रजतमाने युक्त असं हे जास्त वातावरण असतं. आपल्याला माहिती आहे की चातुर्मासामध्ये आपण म्हणतो की देव झोपलेले असतात. तर त्यामुळे या काळामध्ये आत्ताच्या ह्या 15 दिवसांच्या ह्याच्यात जे म्हणजे पितरांना म्हणजे नकारात्मक शक्ती किंवा पितर असं जे असतात, तर त्यांना पृथ्वीच्या वातावरण कक्षेमध्ये येण्यासाठीचा असा हा योग्य काळ असतो. म्हणजे यमलहरी किंवा रजतमात्मक लहरी या इथे पृथ्वीच्या कक्षामध्ये येऊ शकतात. अशा वेळेला जर आपण आपले जे अतृप्त असे पितर आहेत, तर त्यांचं जर आपण स्मरण केलं आणि त्यांना जर आपण श्रद्धेने त्यांचं जे विधियुक्त असं जर आपण जे विधी सांगितलेत श्राद्धाचे ते केले, तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं आणि त्यांना ती तृप्ती मिळून त्यांना पुढची गती मिळायला हे सुलभ होतं. तर हे श्राद्धाचं महत्त्व आहे. बरोबर बरोबर. आणि मग हे दरवर्षीच करतो, म्हणजे तुम्ही म्हटलं गती मिळण्यासाठी. म्हणजे आता एखाद्याची मृत झाली तर त्याचा आत्मा लवकरात लवकर हा लोक सोडून तिकडे जावं म्हणून त्याला गती मिळावी, त्यासाठी का ज्यांचं डेथ खूप वर्ष झाले तरी पण त्यांचं करतो आपण, मग त्यात काय डिफरन्सेस आहेत? हां, म्हणजे आता आपल्याकडे 2 गोष्टी आहेत की एक म्हणजे वर्षश्राद्ध, म्हणजे की जी व्यक्ती ज्या तिथीला गेलेली आहे, ज्या महिन्यामध्ये ज्या तिथीला गेलेली आहे,
तर त्यावेळेला त्या व्यक्तीचं श्राद्ध केलं जातं, तर त्याला वर्षश्राद्ध असं म्हणतात. तर आता कसं आहे की वर्षश्राद्ध म्हणजे की आपल्याला जे माहिती असतात, म्हणजे उदाहरणार्थ की आपले आई वडील आहेत, तर त्यांच्याशी किंवा म्हणजे त्यांना आपण ओळखत असू, ते आपल्याला माहिती असतात, तर त्यांचं आपण सर्वसाधारणपणाने वर्षश्राद्ध हे आपण करतो. आणि त्यामुळे काय होतं की जो श्राद्ध करणारी जी व्यक्ती आहे, तर त्या श्राद्धकर्त्याचं आणि ज्यांचं आपण श्राद्ध करतो, तर त्यांचा जो काही देवाणघेवाण हिशोब असतो, म्हणजे त्याला आपण पितृऋण असं म्हणतो, तर ते पितृऋण हे त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये असणारं जे पितृऋण आहे, तर ते त्या श्राद्धकर्ता आणखीन त्याचे कुटुंबीय यांच्याशी असणारं त्या मृतात्म्याचं जे ऋण आहे ते फेडायला मदत होते. आणि हे एका व्यक्तीच्या पुरतं मर्यादित असतं जेव्हा आपण ते वर्षश्राद्ध करतो तेव्हा. पण ज्या वेळेला आपण पितृपक्षामध्ये श्राद्ध करतो, तर त्यावेळेला कसं असतं की ते फक्त एका पिढीपुरतं किंवा 2 पिढ्यांपुरतं नसतं, तर ते आपल्या यापूर्वी जे जे कोणी पितर गेलेले आहेत, ते ज्यांना ज्यांची आपली माहिती नाही आहे, आपली ओळखही नाही आहे, आपण ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्या संदर्भात, अशा सर्वांच्यासाठी म्हणून हे केलं जातं श्राद्ध. आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण म्हणजे त्या पितरांना मुक्ती देण्याचं, आणि ह्याच्यामध्ये हिंदू धर्मामध्ये आपला खरं तर धर्म खूप व्यापक आहे, आणि या धर्मामध्ये केवळ म्हणजे आपले नातेवाईक असंच नाही, तर जे कोणी आपले मित्र आहेत किंवा आपले आता पूर्वीच्या काळी शिष्यगण असायचे किंवा गुरु असायचे किंवा इतर आपल्या घरामध्ये जे कोणी म्हणजे आजकाल आता काही नोकर पण असतात की आपल्याकडे वर्षानुवर्ष काम करत असतात, किंवा अगदी प्राणी सुद्धा असतात आपल्या घरामध्ये, पाळीव प्राणी, तर त्यांना सुद्धा गती देण्याचं असं हे शास्त्र याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे समष्टी स्तरावरती जे आपण म्हणतो, तर अशा मोठ्या प्रमाणामध्ये आपलं जे पितृऋण आहे, तर ते फेडण्यासाठी म्हणून या श्राद्ध पक्षाच्या म्हणजे या 15व्यामध्ये पितृ 15व्यामध्ये श्राद्ध करणं हे महत्त्वाचं आहे. आणि वर्षश्राद्ध जे आहे ते फक्त एका व्यक्तीपुरतं, आणि जे श्राद्ध करणारे आहेत त्यांनाच त्या गोष्टीचा लाभ होतो. असं याचं महत्त्व आहे. मला माहित नव्हतं की म्हणजे आपण म्हणजे आपल्या धर्मामध्ये आपण प्राण्यांसाठी पण एवढा विचार करतो. म्हणजे आपल्या घरात म्हणजे आपल्या असतात, आता एखाद्या घरात मांजर असतं, कुत्रे असतं, त्यांना आपण खूप एका फॅमिली मेंबर सारखंच एक व्हॅल्यू देतो. आणि बऱ्याच जणांना माहिती नसेल की मग त्यांच्यासाठी पण ही गोष्ट आहे म्हणून. हे मला पहिल्यांदाच माहीत झालं. आणि परत अजून एक होतं की अन्नदान जे आपण करतो किंवा आपण नैवेद्य वगैरे ठेवतो, मग त्याचं काय महत्त्व आहे? आता कसं होतं की ज्या वेळेला एखादा व्यक्ती मृत पावतो तेव्हा त्याचं शरीर तर विलीन होतं, आणि ते जे असतात तर ते लिंगदेहाच्या माध्यमामधून असतात. तर त्यांना जी शक्ती मिळणार असते किंवा भरणपोषण मिळणार असतं, तर ते कशामधून मिळणार असतं, तर अन्न आणि जल. तर त्याच्यामुळे त्यांना अन्न देणं हे त्यांना त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट असते. आणि अन्न पण म्हणजे कसं की जे अन्न तयार केलं जातं, तर त्या अन्नाचा जो सुगंध असतो, तर हा सुगंध त्यांच्यापर्यंत वायूच्या माध्यमामधून तो त्यांच्यापर्यंत पोहोचतो. आणि आपण जे जलतर्पण करतो, तर त्या माध्यमामधून त्यांना जल मिळतं, आणि त्यांचं जे काही लिंगदेह आहे तर त्याला पुष्टता मिळते. आणि मग त्या माध्यमामधून, आणि शिवाय जे मंत्रोच्चार केले जातात, त्या मंत्रोच्चारांची जी शक्ती असते, तर त्याच्यामधून त्यांना शक्ती मिळते, आणि त्याच्यामुळे ते पुढच्या गतीला त्यांना जाण्यासाठी ही शक्ती प्राप्त होऊन ते पुढच्या गतीला जातात. आणि जेव्हा ते पुढच्या गतीला जातात तेव्हा साहजिकच म्हणजे ते त्या वातावरण कक्षेच्या बाहेर गेले एकदा की त्यांच्यामुळे जर समजा आपल्याला काही त्रास होत असतील किंवा त्यांच्या काही अतृप्त इच्छा जर राहिलेल्या असेल आणि त्याच्यामुळे जर काही आपल्याला त्याचा परिणाम होत असेल, तर तोही दूर होण्यासाठी मदत होते. बरोबर. मग काही जण आहेत जे की रोजच म्हणजे ताटातलं एखादा घास किंवा एखादा गोष्ट ते बाजूला काढून ठेवतात, मग ते असं का करतात? म्हणजे रोज करतात काही जण फक्त ह्याच पितृ 15मध्येच करतात. म्हणजे आपल्याकडे कसं सांगितलेलं आहे ना की दररोजच श्राद्ध करावं. म्हणजे जसं आपण पूर्वीच्या काळी दररोज काय म्हणायचं अग्निहोत्र करावं असा जो भाग होता, तशाप्रमाणेच दररोज श्राद्ध करण्याचं सुद्धा आपल्याकडे पूर्वीच्या काळी महत्त्व होतं. आणि मग ते
जे आपण अन्न असं हे काढून ठेवतो ताटाच्या बाहेर, तर त्याच्यामध्ये म्हणजे 5 आहेत, की एक म्हणजे की चित्रगुप्त, नंतर चित्रा, त्याच्यानंतर यमधर्म आणि भूतगण. ह्या 5 जणांच्यासाठी ते अन्न बाहेर काढून ठेवायचं आणि त्यांना ते एक प्रकारे ते समर्पित करायचं आणि हविर्भाग द्यायचा, असा तो एक भाग आपल्यामध्ये आहे. आणि म्हणून काही लोक ते नियमितपणाने दररोज सुद्धा हा भाग करतात. आणि अनेक वेळेला असं पण आपण बघितलेलं आहे की शेवटचा जो अन्नाचा घास आहे तो ताटामध्ये तसाच ठेवला जातो. तर तो जो आहे तर ते रौरव नरकामध्ये जे कोणी आपले पूर्वज अडकलेले आहेत तर त्यांना त्याच्यामधून मुक्ती मिळण्यासाठी आणि त्यांना त्याच्यामध्ये पुष्टता मिळून त्यांचं पुढे शक्ती मिळून त्यांचं पुढे गती मिळण्यासाठी म्हणून तो अन्नाचा एक शेवटचा जो घास आहे तर तोही ठेवण्याची पद्धत आपल्याकडे पूर्वापार चालत आली आहे. ओके, बरोबर. आणि आता आपण जेव्हा ही प्रोसेस करत असतो तेव्हा आपण बरेच वेळा ना कावळ्याला खूप महत्त्व देतो. म्हणजे नेहमीच असतं की काऊ काऊ ओरडणं असेल, त्याला ते बोलवणं असेल आणि त्यालाच ते खायला देणं असेल. तर मग असं स्पेशल म्हणजे कावळ्यालाच का असं? हां, तर आता प्रत्येक काही विशिष्ट आपण पक्षी आहेत, प्राणी आहेत, वनस्पती आहेत, यांचं आपल्याला त्या गोष्टीसाठी महत्त्व सांगितलेलं आहे. तर कावळा जो आहे तर हा जो आहे तो विषम लहरी ज्या आहेत तर तो ग्रहण करणारा पक्षी असं सांगितलेलं आहे. आणि ज्या वेळेला एखादी व्यक्ती मृत पावते आणि ते पितर म्हणून येतात तर त्यावेळेला त्यांच्याकडून पण विषम प्रकारच्या लहरी ज्या आहेत तर त्या प्रक्षेपित होत असतात. आणि त्या ज्या लहरी आहेत तर त्या कावळा हा जो पक्षी आहे तर तो ग्रहण करू शकतो. आणि म्हणून ज्या वेळेला कावळा येऊन त्या एखाद्या अन्नाला शिवतो किंवा तो पदार्थ ग्रहण करतो तेव्हा त्यांच्या माध्यमामधून ते पितरच त्या ठिकाणी आलेले आहेत आणि ते तो ग्रहण करत आहेत अन्नभाग किंवा हविर्भाग जो आपण त्यांना दिलेला आहे तो. आणि त्याच्या माध्यमातून त्यांची तृप्ती होते आहे असा भाग तिथे समजला जातो. आणि म्हणून कावळ्याला खूप महत्त्व आपल्याकडे दिलेलं आहे. म्हणजे अगदी आपण एरवीसुद्धा जे म्हणजे नेहमीचे आपण जे 10 दिवस वगैरे करतो तर तेव्हा सुद्धा कावळा शिवला का किंवा काय अशा पद्धतीचा जो भाग असतो. आणि शिवाय श्राद्ध पक्षामध्ये सुद्धा. बरोबर. आणि मग आता ह्या अन्नामध्ये आपण मोस्टली व्हेजिटेरियनच देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे, तर ते असं का? हां, आता जे शाकाहारी अन्न आहे हे शाकाहारी अन्न हे सात्विक अन्न आहे आपल्याला म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. आणि मांसाहारी हे जे आहे तर ते असात्विक आहे. तर आपल्याला काय आहे की त्याच्यामध्ये सात्विक अन्न जे आहे तर ते देऊन त्यांना तृप्त करणं हा त्याच्यामधला भाग आहे. तर त्याच्यामुळे जर असात्विक अन्न जर आपण दिलं तर त्याच्यामुळे असात्विक गोष्टी तिथे आकर्षित होऊ शकतात आणि त्याचा आपल्यावरती उलट पण परिणाम होऊ शकतो. तर याच्याऐवजी सात्विक अन्न देऊन आपल्या पूर्वजांना त्यांची तृप्ती करणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि म्हणून शाकाहारी भोजन जे आहे तर ते आपण तिथं देतो. आणि जेव्हा आपण ह्याच्यासाठी श्राद्धासाठी जे काही ब्राह्मण बोलवतो तर त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे एक जो ब्राह्मण असतो तर त्याला देवस्थानी आपण म्हणजे बसवतो. आणखीन मग पितृस्थानी असे 2 प्रकारचे ब्राह्मण त्याच्यामध्ये बसवले जातात आणि त्यांना आपण भोजन देतो. तर या दोन्ही वेळेला म्हणजे की आपण सात्विकतेचं जे आहे तर ते तिकडे महत्त्व जास्त असल्यामुळे आपण सात्विक भोजन त्यावेळेला करतो आणि मग ते शाकाहारी असतं. बरोबर बरोबर. आणि मग आता प्रत्येक गोष्टीला काही नियम असतात. मग आता हा जो पंधरवड्याचा जो काळ आहे त्यामध्ये असे कुठले आपल्या धर्मामध्ये नियम सांगितले आहेत का ते आपल्या लोकांनी पाळायला हवे? हां, म्हणजे नियम जे आहेत तर त्याच्यात मुख्य म्हणजे कसं आहे की आपण तेव्हा सर्वांनीच शाकाहार करणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. पण त्याच्याबरोबरच कोणत्याही नवीन कार्याची किंवा शुभ कार्याची सुरुवात ही या पंधरवड्यामध्ये करू नये असं सांगितलंय. मग ते कोणतंही असेल, एखादं आपल्याला कोणत्याचं उद्घाटन करायचं असेल एखाद्या गोष्टीचं किंवा एखादी नवीन आरंभ करायचा असेल कोणत्याही गोष्टीचा, अशा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही या कालावधीमध्ये करायची नसते. हा महत्त्वाचा भाग सांगितलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये सर्वांनी मिळून एकत्रितपणाने नामजप करणं हा सुद्धा ह्याच्यामध्ये भाग सांगितलेला आहे की जेणेकरून आपल्यामधली पण सात्विकता ही वाढली पाहिजे. बरोबर.
म्हणजे चांगलं आहे. म्हणजे ह्या गोष्टी आता कदाचित खूप कमी जण रोजचे करत असतील ह्या काळामध्ये. आणि मग ह्या नामजपामध्ये असा कुठला मंत्र किंवा असं काय सांगितलं आहे का स्पेशली की हे जास्त केलं तर त्या ज्या आत्म्यांना गती मिळायला जास्त उपयुक्त होईल? हो. हा खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला आहे. म्हणजे की आता जर बघितलं तर श्री गुरुदेव दत्त हा नामजप आपल्याला करायचा आहे. म्हणजे दत्तात्रेय जे आहेत तर यांच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ब्रह्मा विष्णू महेश ही तिन्ही तत्व सामावलेली आहेत. बरोबर. आणि या तीनही तत्वांच्या पासून ही जी देवता निर्माण झालेली आहे तर ही पूर्वजांना मोक्ष देणारी किंवा त्यांना गती देणारी देवता असं तिला म्हटलं जातं. आणि त्याच्यामुळे श्री गुरुदेव दत्त हा नामजप जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. आणि हा नामजप जो आपण करतो तर हा करत असताना आपल्याला तो आपण जितका अधिकाधिक भावपूर्ण रीतीने करू आणि जेवढा आपण आपल्याला म्हणजे जितका वेळ करणं शक्य आहे तर तेवढा खरं तर आपण तो दररोजच केला पाहिजे नियमितपणाने. पण आपल्याला नियमितपणाने जरी अगदी शक्य नसेल तर कमीत कमी या 15 दिवसांमध्ये आपण हा अवश्य केला पाहिजे. आणि सर्वांनी घरात एकत्र येऊन जर सामूहिकपणाने आपण हा नामजप करू शकत असू तर तोही खूप चांगला भाग आहे. आणि जो आपला काही पितृदोष असतात तर त्या पितृदोषांपासून मुक्ती देण्यासाठीचा पण हा नामजप आहे. तर त्याच्यामुळे आपण तो आपला पितृदोष किती तीव्र आहे याच्यावरती सुद्धा तो आपण नामजप किती प्रमाणात केला पाहिजे तर हा अवलंबून आहे. आणि तो सर्वांनी या कालावधीमध्ये तरी कमीत कमी करावा असं आहे. आणि सनातन संस्थेच्या वतीने sanatan.org या संकेतस्थळावरती श्री गुरुदेव दत्त ह्याचा ऑडिओ उपलब्ध आहे. तर तो ऑडिओ पण आपण ऐकू शकतो आणि त्याच्यासोबत पण आपण नामजप करू शकतो. बरोबर. नक्कीच लोक करतील. आणि जे तुम्ही म्हटलात की आपल्या दत्तामध्ये ब्रह्मा विष्णू महेश ह्या सगळ्यांचं तत्व आहे त्यामुळे त्यांचं नमन करणं तर सर्वात जास्त महत्त्वाचं आहेच. आणि आता कसं झालं आहे की लोक आहेत ना काही कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी आता शिफ्ट व्हायला लागलेत. आधी कसे सगळी लोक एकत्र राहायचे, गावाला राहायचे, तिकडेच त्यांचं घर असायचं, तिकडेच त्यांचे नातेवाईक असायचे. पण आता काही लोक परदेशात पण जात आहेत, म्हणजे भारतातच येतात पूर्ण परदेशात. मग त्या लोकांनी कसं पितृपक्षामध्ये गोष्टी कराव्यात? आता कसं आहे की आपल्याकडे श्राद्ध करणं ही खूप मोठी म्हणजे मी सुरुवातीला म्हटलं तसं की देवकार्यापेक्षा सुद्धा पितृकार्य करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या प्रत्येकावरती आपल्या धर्मशास्त्रानुसार 4 प्रकारची ऋणं सांगितलेली आहेत. म्हणजे की देवऋण, ऋषी ऋण, समाज ऋण आणि पितृऋण. तर आपण पितृऋण फेडण्याचा भाग म्हणून हे श्राद्ध केलं जातं. तर खरं म्हणजे की आपण स्वतः ते श्राद्ध करणं ह्याला सर्वात जास्त महत्त्व आहे. दुसरी गोष्ट जी आहे तर की त्याच्यामध्ये जर आपल्याला शक्य नसेल तर एखाद्या ब्राह्मणांच्या करवी संकल्प करून आपण ते करवून घेऊ शकतो. आणि जर तेही आपल्याला शक्य नसेल तर अशा वेळेला आमश्राद्ध म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे त्यावेळेला जो काही कोरडा शिधा असतो मग त्याच्यामध्ये गहू आहेत किंवा तांदूळ आहे, डाळ आहे, गूळ आहे, मध आहे, तीळ आहेत, अशा प्रकारच्या काही वस्तू आहेत की ज्या वस्तू आपण एकत्र म्हणजे त्याचा शिधा म्हणून असा आपण अर्पण करू शकतो एखाद्या देवळामध्ये किंवा एखाद्या पुरोहितांना, असा आपण तो देऊ शकतो. आणि आता आपण इथे असून सुद्धा श्राद्ध करण्याचं टाळतो. पण खरं आता तुम्ही कदाचित काही जणांनी ऐकलं पण असेल की पश्चिमात्य देशांमधले हॉलिवूड स्टार जो आहे तर त्यांनी सुद्धा आपल्या मुलाचं श्राद्ध इकडे येऊन म्हणजे केलेलं होतं. तर त्यामुळे ह्याची म्हणजे आपल्या हिंदू धर्माची महानता एवढी आहे की केवळ आपल्या धर्मापुरती ती मर्यादित नसून ती सर्वांच्यासाठी आहे आणि त्याचं महत्त्व एवढं आहे. तर त्याच्यामुळे आपण निदान एकदा तरी वर्षभरातून एकदा आपल्याला फक्त वेळ काढायचा आहे त्याच्यासाठी. आणि काही काही ठिकाणी म्हणजे गयेसारखं जे स्थान आहे तर ते श्री गयाजी असंच म्हणतात त्याला. तर तिथे आयुष्यातून एकदा जरी आपण या पंधरवड्यामध्ये श्राद्ध केलं तरी सुद्धा पूर्णपणाने म्हणजे आयुष्यभराचं पुण्य किंवा श्राद्ध केल्याचं पुण्य तिथे लाभतं असं म्हणतात. तर त्याच्यामुळे निदान तेवढं तरी आपण केलं पाहिजे आणि आपल्या घरी करणं हेही खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. तर चांगली माहिती दिली. म्हणजे आता बाहेरचे लोक पण आपल्या ह्या गोष्टींमध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलेत
आणि आपल्या धर्माला म्हणजे जास्त मनाला लागलेत आणि आहेच तशा गोष्टी की ज्या लोकांसमोर यायला हव्यात आणि ह्या आपल्या पॉडकास्ट मार्फत किंवा इतर गोष्टींमार्फत सनातन संस्थेमार्फत त्या लोकांपर्यंत पोहोचत आहेतच. तर आत्तापर्यंत मॅडम आपण हे बघितलं की श्राद्ध वगैरे किंवा ह्या सगळ्या गोष्टी का कराव्या, पण आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की जर हे नाही केलं तर काय होऊ शकतं? हा खूप महत्त्वाचा हो. प्रश्न आहे. कारण आजकाल मी म्हटलं तसं की लोकांचे खूप गैरसमज आहेत याच्याबद्दल. तर आता जर आपण श्राद्ध केलं नाही तर त्याच्यामुळे काय होतं की भगवद्गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे की आपले जे पूर्वज आहेत तर ते नरकामध्ये जातात. आता मग असं लोकांचं म्हणणं की ते नरकामध्ये गेले किंवा काय, तर त्याचं आम्हाला काय. पण त्याचा परिणाम असा होतो की त्याच्यामुळे आपला जो अभ्युदय म्हणजे आपली जी प्रगती आहे तर ती आपली खुंटते. म्हणजे आपण एखादा व्यवसाय सुरू करत असू तर त्याच्यामध्ये आपल्याला यश न येणं किंवा तो चांगला सुरू असणारा व्यवसाय हा आपला म्हणजे बसणं किंवा त्याच्यात नुकसान होणं किंवा आपली जी कोणत्याही प्रकारे प्रगती जी होणं अपेक्षित आहे आपल्याला तर ती प्रगती तशी आपली होत नाही. हा एक भाग आहे. आणि तिसरा भाग जो आहे तर तो आपल्याला पितृदोष लागतो. तर पितृदोष म्हणजे काय, तर हे जे अतृप्त पितर असतात तर त्यांना आता आपल्याकडून फक्त एवढंच अपेक्षित असतं की त्यांना पुढची गती मिळावी. बरोबर. आणि जर ते करत नसू तर त्याच्यामुळे ते अतृप्त आत्मे असतात आणि ते भटकत राहतात. तर त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे आता काही जणांना असं ऐकलं असेल तुम्ही की स्वप्न पडतात रात्री झोपेमध्ये. म्हणजे त्यांना ते घाबरून दचकून उठतात. काही जणांना आपले पितर दिसतात, काही जणांना नाग दिसतात, काही जणांना काही अशी घाबरवणारी अशी भयानक दृश्य दिसतात. तर हे सगळे जे आहेत तर ते बऱ्याच वेळेला म्हणजे पितृदोषाच्यामुळे होणाऱ्या ह्या गोष्टी असतात. बरोबर. तर हा जो पितृदोष आहे आणि हा पितृदोष म्हणजे काही जणांना कमी प्रमाणात असतो, काही जणांना मध्यम आणि काही जणांना तीव्र स्वरूपाचा असतो. तर आता हा आपल्याला पितृदोष आहे की नाही, तर हे खरं म्हणजे की जे उन्नत असतात, जे संत असतात तर तेच आपल्याला सांगू शकतात. पण त्याची काही लक्षणं आहेत. आता प्रत्येकालाच कोणाला संत भेटतील किंवा कोणाला काही पत्रिकांच्यावरून पण समजू शकतं, पण प्रत्येकालाच ते असेल शक्य असं नाही. तर आत्ता मी जसं सांगितलं तशी जर आपल्याला स्वप्न पडत असतील किंवा आणि काही लक्षणं आहेत की जसं की घरामध्ये लग्न जे आहे तर ते न होणं, त्यानंतर जर लग्न झालं तर पती पत्नींचं न जुळणं किंवा मग त्यांना मूलबाळ न होणं, गर्भपात होणं वारंवार, जर मूल जन्माला आलं तर ते विकलांग होणं. आजकालच्या कालावधीमध्ये तुम्ही बघितलेलं असेल की ऑटिझम हा जो आहे तो एक खूप मोठा प्रॉब्लेम आजकाल होत चाललेला आहे. म्हणजे घरामध्ये बाकी सगळं असतं, म्हणजे संपत्ती भरपूर असते, बाकी सगळ्या गोष्टी अगदी सुखसोयी असतात, परंतु मुलं जी आहेत तर त्यांच्यामध्ये हे प्रॉब्लेम्स होत चाललेले आहेत. तर या सगळ्या गोष्टींच्या मध्ये पितृदोष हे त्याचं मुख्य कारण आहे. त्याच्याबरोबरच अचानक दारिद्र्य येणं, जसं मी म्हटलं की आपला व्यवसाय नोकरी ह्याच्यामध्ये जे आहे तर त्याच्यामध्ये आपली म्हणजे प्रगती न होता उलट त्याच्यामध्ये आपलं नुकसान होणं किंवा घरामध्ये सातत्याने भांडणं किंवा सातत्याने आजारपण ही चालू असणं. म्हणजे थोडक्यात घरामध्ये कोणत्याही प्रकारची शांतता नाही आहे किंवा जे असं आनंदी वातावरण आहे तर ते नाही आहे. तर हा जो आहे तर हा पितृदोषाची ही लक्षणं आहेत. आणि आपण जर श्राद्ध नाही केलं तर हा याचा परिणाम होतो की हा पितृदोष आपल्याला लागतो. आणि मग हा जर आपल्याला दूर करायचा असेल तर त्याच्यासाठी म्हणून आपल्याला श्री गुरुदेव दत्त हा नामजप आपण केला पाहिजे. बरोबर. आणि जसं मी म्हटलं तसं की काही जणांना थोड्या प्रमाणामध्ये हा त्रास असतो, तर ज्यांना अल्प प्रमाणात त्रास आहे त्यांनी दिवसातून 1 ते 2 तास, बरोबर, ज्यांना मध्यम प्रकारे आहे त्यांनी 2 ते 4 तास आणि ज्यांना तीव्र स्वरूपाचा त्रास आहे त्यांनी 4 ते 6 तास दिवसामधून असा नामजप केला पाहिजे. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की हे प्रॅक्टिकल आहे का, नाही का? तर आता नामजप जो आहे ना, तर नामजपाचं वैशिष्ट्यच हे आहे की ही कलियुगामधली सर्वात महत्त्वाची आणि खूप प्रभावी अशी साधना आहे. तर या नामजपामध्ये स्थळ, काळ, वेळ या कोणत्याही गोष्टीचं बंधन नाही आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही कोणतंही बौद्धिक कार्य करत नसाल तर त्यावेळेला तुम्ही नामजप करू शकता. म्हणजे उदाहरणार्थ की आपण अगदी आंघोळ करत असू, स्वयंपाक करत असू, आपण आवरून ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असू किंवा इतर अन्य कोणतीही अशी कार्य आपण करत असू किंवा ऑफिसला जाताना जो आपण प्रवास करून जातो तर तो प्रवास करत असताना सुद्धा आपण नामजप करू शकतो.
तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये आणि मग जेवढा वेळ आपल्याला शक्य आहे तेवढा वेळ आपण बसून एके ठिकाणी एकाग्रतेने आपण नामजप केला. तर आता सर्वांच्या हातामध्ये मोबाईल हे एक अगदी खेळण्यासारखं लहान मुलांच्यापासून मोठ्यांपर्यंत झालेलं आहे आणि मोबाईल बघण्यामध्ये तासनतास वेळ कसा निघून जातो तर हे लोकांना लक्षात सुद्धा येत नाही. तर त्यापेक्षा आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आपल्या पितरांना मोक्ष देण्यासाठी असा जर आपण ह्या गोष्टीचा लाभ करून घेतला आणि श्री गुरुदेव दत्त हा जो मी नामजप मगाशी सांगितला तर त्याचं महत्त्व असं आहे की तो त्या नामजपामधून जी शक्ती मिळते ती पूर्वजांना तर गती देतेच पण त्याच्यासोबत आपल्या भोवती जे आहे ते संरक्षक कवच पण तयार करते आणि त्याच्यामुळे पितरांपासून जे पितृदोष होतात आणि त्रास जो आपल्याला होतो तर तो त्रास पण कमी होतो. याबरोबरच पितरांना त्याच्यामधून शक्ती मिळाल्यामुळे ते पुढच्या कक्षेत जातात आणि ते जसे पुढच्या कक्षेमध्ये आणखीन त्यांना गती मिळते तसं तसं ते आपल्यापासून दूर गेल्यामुळे आणि त्यांना शक्ती मिळाल्यामुळे त्यांना गती मिळाल्यामुळे आपल्याला जो त्यांचा होणारा त्रास आहे तर तो पण कमी होतो. आणि म्हणून श्री गुरुदेव दत्त हा जो नामजप आहे तर तो आपण अवश्य सर्वांनी केला पाहिजे आणि पितृदोष आपला दूर होण्यासाठी आणि खरं म्हणजे तर आपण हा दररोज सुद्धा केला पाहिजे आणि पितृपक्षामध्ये तर अगदी आवर्जून आपण हा नामजप केला पाहिजे. बरोबर. आता आपण हे म्हणतो की आता ह्या सगळ्या विधी करतो आपण पण ह्या विधी केल्यानंतर पण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये त्या लोकांच्या ज्या चांगल्या सवयी आहेत किंवा चांगले गुण आहेत ते पण आपल्या अंगीकृत आपण करावं असं पण आहे का पितृपक्षामध्ये? हा म्हणजे आपण आपल्या पूर्वजांचं जे स्मरण करणार आहोत कृतज्ञतापूर्वक आणि श्रद्धेने आपण त्यांचं स्मरण करायचं आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी जे काही संस्कार आपल्याला दिलेले आहेत चांगले संस्कार जे आहेत तर त्यांचं आपण म्हणजे हे केवळ पितृपक्षामध्येच नाही तर प्रत्येकच दिवशी आपण हे संस्कार आणि आपण आता DNA वगैरे ह्या गोष्टी सगळेजण म्हणत असतात तर त्याच्यामुळे त्यांचे गुण हे काही ना काही प्रमाणात हे आपल्यामध्ये आलेलेच असतात. तर त्या गुणांचं म्हणजे चांगल्या गुणांचं संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहेच. आणि याबरोबर काही जण असं म्हणतात की श्राद्ध वगैरे करण्यापेक्षा आपल्या आईवडिलांचा ते जिवंतपणी त्यांचा सांभाळ करावा. तर आपल्या धर्मामध्ये पहिल्यापासून जर बघितलं तर आपली एकत्रित कुटुंब पद्धती हीच आपलं आणि हे भारताचं वैशिष्ट्य आहे कुटुंब पद्धती आज सुद्धा. तर त्याच्यामुळे आपल्या आईवडिलांचा सांभाळ करणं ही नवीन गोष्ट नाही आहे तर ते आपलं कर्तव्यच आहे. त्यामुळे असं धर्मात कुठेही सांगितलेलं नाहीये की आई वडील जिवंत असताना तुम्ही त्यांची काळजी घेऊ नका आणि गेल्यानंतर त्यांचं श्राद्ध करा. तर उलट आपला धर्म असं सांगतो की जेव्हा ते आहेत हयात तेव्हा तर तुम्ही त्यांची काळजी घ्यायचीच आहे पण याबरोबर जेव्हा ते नाही आहेत तेव्हा सुद्धा त्यांना पुढची चांगली गती मिळावी. म्हणजे केवढा मोठा विचार आहे याच्यामध्ये की आपण कसं म्हणतो दृष्टीआड सृष्टी आता नाही आहेत तर आपल्याला त्यांच्याबद्दल म्हणजे काही वाटत नाही असं होतं पण ते गेल्यानंतर सुद्धा त्यांना पुढे मुक्ती मिळावी मोक्ष मिळावा. कारण मोक्ष आणि मुक्ती ही कल्पना जी आहे तर ती केवळ आणि केवळ फक्त हिंदू धर्मामध्येच आहे आणि हा पुढचा जो मार्ग आहे त्यांना तो मोकळा करून देण्यासाठी श्राद्ध करण्याची परंपरा पण आपल्याकडे आहे. बरोबर आहे. आणि आता एक अजून मला होतं की एक स्टोरी सांगितली जाते म्हणजे नेहमी की महाभारतामध्ये जे कर्ण होते तर त्यांना त्या पितृलोकामध्ये अन्न मिळालं नव्हतं तर मग ते मागची स्टोरी नक्की काय होती? म्हणजे त्यांना असं की अन्नाच्या ऐवजी सोन्या चांदीचं असं त्यांच्या ताटामध्ये वाढलं गेलं होतं. म्हणजे आता कर्ण कसा आपल्याला माहिती आहे की खूप दानशूर होता आणि तो प्रत्येकाला म्हणजे अगदी पुष्कळ दान देतो आणि त्याच्या अगदी पुष्कळ कथा आपल्याला माहिती आहे. तर त्यांनी जे दान दिलं म्हणजे एवढं की शेवटी त्याला जेव्हा माहिती होतं की आपली कवचकुंडलं आपण दान कोणाला करतो आहोत आणि ते केल्यामुळे आपला प्राणांचीच आहुती आपण थोडक्यामध्ये म्हणजे देणार आहोत पण तरी सुद्धा त्यांनी ती सुद्धा दिली आणि त्यामुळे त्याला स्वर्गाची प्राप्ती झाली. आणि जेव्हा तो स्वर्गात गेला तर त्यावेळेला जे तिथे भोजन दिलं जातं तर त्याच्यामध्ये त्याच्या ताटामध्ये सोनं चांदी वगैरे असं दिलं गेलं. तर हे तर खाऊ शकत नाही ना कोणीही. तर त्याच्यामुळे मग त्यांनी असं विचारलं की बाकी सर्वांना तर अन्न आहे दिलेलं तर मलाच असं का दिलंय. तर त्यावेळेला त्याला असं सांगण्यात आलं की तू
श्राद्ध केलं नाहीयेस तुझ्या म्हणजे पूर्वजांचं, आणि म्हणून तुला ही अशी गती प्राप्त झालेली आहे. मग जेव्हा त्यांनी ते केलं, पूर्ण झालं, तर त्यावेळेला मग त्याला पुन्हा नेहमीसारखं अन्न मिळायला लागलं. म्हणजे एवढं महत्त्व आहे. आणि जसं तुम्ही मगाशी विचारलं की अन्नच का आपण ह्यांना देतो श्राद्धामध्ये, तर त्याचं पण हेच कारण आहे की तुम्ही बाकी सोनं चांदी, कारण त्यांना तिथे देह नाही आहे, त्यांना त्या गोष्टींच्यामुळे काहीच लाभ होणार नाही आहे, तर त्याच्यामुळे अन्न जे दिलं जातं त्याच्यामुळेच त्यांचा जो पुढे लिंगदेह जो आहे तर त्याला ती पुष्टी मिळणार आहे, गती मिळणार आहे. आणि म्हणून ती करण्याची गोष्ट ही आपल्याला खूप काही शिकवून जाते त्याच्यामधून. बरोबर. आणि मग आता ह्यामध्ये एक अशी संकल्पना पण येते की आता मग एखाद्या घरात समजा स्त्रिया आहेत, तर मग त्या ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात का? हां, म्हणजे आता कसं आहे की बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की आजकालच्या काळामध्ये स्त्रियांनी श्राद्धपक्ष करायचं नाही असा पण एक समज आहे. पण पूर्वीच्या काळी जर आपण बघितलं तर स्त्रियांना सुद्धा श्राद्धपक्ष करण्याचा अधिकार होता. म्हणजे त्या काळी कसं होतं की स्त्रियांची मुंज पण होत असे, मौंजी बंधन जे म्हणतो, तर ते होत असे आणि त्याच्यामुळे त्यांनाही हे सर्व विधी करण्याचा अधिकार होता. आजकालच्या काळामध्ये हे केलं जात नाही आणि त्याच्यामुळे अशी प्रथा पडलेली आहे की ती पुरुषांनीच श्राद्ध करावं. परंतु आपला धर्म हा एवढा मोठा आहे की कोणाचंही श्राद्ध केल्याशिवाय आपण म्हणजे न करता राहू नये, हाच त्याच्या मागचा खूप मोठा उद्देश आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून स्त्रिया, म्हणजे एखाद्यांच्या घरामध्ये समजा दोघी महिलाच आहेत, एक मुलगी आहे, आणखीन आई आहे तिची, आणि इतर अन्य कोणी नाही आहे त्यांच्या घरामध्ये, तर अशा वेळेला ती जी स्त्री आहे तर ती हे श्राद्ध करू शकते, पिंडदान पण करू शकते, श्राद्धातले सगळे विधी करू शकते. म्हणजे माझ्याच ह्याच्यामध्ये ओळखीमध्ये आहेत, तर त्यांनी असं सगळं हे केलेलं आहे आणि सर्व म्हणजे व्यवस्थित, म्हणजे घरी त्यांनी ब्राह्मण वगैरे बोलवून योग्य पद्धतीने असं संपूर्ण श्राद्धविधी केलेला आहे आणि असा करता येतो. आणि जे फक्त सव्य अपसव्य असं जे पुरुषांना म्हणजे जानवं असतं आणि ते करतात, तर तो एखादा रुमाल किंवा छोटा टॉवेल असा खांद्यावरती ठेवून, तर तो उजव्या आणि डाव्या खांद्यावरती घेऊन सव्य अपसव्य असं करून हे श्राद्ध करता येऊ शकतं. त्यामुळे आपल्या ह्याच्यामध्ये ते निषिद्ध आहे असं नाही. पण समजा आपण कोणी आपले एखादे चुलत भाऊ आहे किंवा असे आपल्या नात्यातले आहेत कोणी की जे करू शकतात, तर त्यांच्या माध्यमातून पण करून घ्यायला हरकत नाही. पण स्त्रियांनी करूच नये असं कुठेही आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं नाही आहे. बरोबर. आणि आता ह्या काळामध्ये जे पितृपक्ष असते, म्हणजे भरण्या म्हणून पण एक संकल्पना असते, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हां, म्हणजे जो भाद्रपद कृष्ण चतुर्थी किंवा पंचमी ह्या दिवशी जेव्हा भरणी नक्षत्र येतं, तर त्यावेळेला ही भरणी श्राद्ध करण्याची ही पद्धत आहे. आणि इतर श्राद्धांप्रमाणेच म्हणजे की महिलांच्यासाठी, पुरुषांच्यासाठी अशा पद्धतीने हे श्राद्ध केलं जातं. आणि ह्या भरणी श्राद्धाचं महत्त्व हे खूप अधिक आहे आणि त्याचा खूप अधिक प्रमाणामध्ये लाभ होतो असं सांगितलेलं आहे. बरोबर. आणि आजकाल बरेच जण असं म्हणतात की आता आपण हे जे अन्नदान करतो, तर ते आपल्या पितरांना करण्याऐवजी जर आपण जे गरीब आहेत, ज्यांना अन्न मिळत नाहीत, त्यांना केलं तर ते कदाचित बरं राहील ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा. तर त्यावर तुमचं मत काय आहे? आता कसं आहे की मी सुरुवातीला सांगितलं की आपली 4 ऋणं आहेत. देवऋण आहे, ऋषी ऋण आहे, पितृऋण आणि समाज ऋण. तर आता म्हणजे की हे जे तुम्ही अन्न देता आहात गरिबांना किंवा काय, तर ते आपलं समाज ऋण फेडण्यासाठी तुम्ही देता आहात. बरोबर. म्हणजे आता उदाहरणार्थ की समजा तुम्हाला भूक लागलेली आहे आणि जर समजा मी जेवण केलं तर चालेल का? त्यांनी तुम्हाला म्हणजे तुमचं पोट भरणार आहे का? तर तसंच आहे की हे पितृऋण फेडायचं आहे आपल्याला. मग आता पूर्वजांच्या पासूनचे आपण जे होणारे त्रास आहेत किंवा त्यांना तृप्त केल्यामुळे होणारे जे लाभ आहेत, म्हणजे त्यांनी जर आशीर्वाद दिले ना, तर ते आशीर्वादसुद्धा एवढे फळतात की म्हणजे आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही, एवढ्या आपल्याला त्याच्यामधून आपली उन्नतीसुद्धा होते. तर मग हे आता हा विचार आपणही केला पाहिजे की त्यांना तृप्त करून आपल्याला जो आनंद, आणखीन जी समृद्धी आणि सर्व काही आपल्याला मिळणार आहे त्यांचा आशीर्वाद प्राप्त केल्याने,
तर तो हा म्हणजे मी म्हटलं तसं की देवकार्यापेक्षा सुद्धा ते कार्य करणं हे अधिक महत्त्वाचं आहे असं सांगितलेलं आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला तुम्ही समाजाला जे काही गरिबांना अन्नदान करायचं आहे त्याला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही, पण ह्याच्या ऐवजी ते करणं हा जो भाग आहे तर तो त्याच्यामध्ये उद्देश हा योग्य नाही आहे. आजकाल धर्मविधीमध्ये जे जे काही विधान सांगितलेलं आहे तर त्याला काहीतरी फाटे फोडून त्याला दुसरीकडेच वळवण्याचा भाग हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. परंतु ह्याच्यासाठी म्हणूनच आपण हे समाज प्रबोधन करण्याचं कार्य हे आपण करतो आहोत. आणि आता आपला जो आहे सनातन संस्थेच्या वतीने श्राद्ध हा ग्रंथ पण आहे आणि श्राद्धातील कृतींमागचं शास्त्र असा पण ग्रंथ आहे. तर ह्या ग्रंथामध्ये आपल्याला आणखीन जास्त सविस्तर अशी उत्तरं सुद्धा मिळू शकतात. बरोबर. आणि आता जाता जाता मॅडम तुम्हाला हे विचारायचं होतं की आत्ताची तरुण जी पिढी आहे तर मग त्यांना तुम्ही काय सांगाल, कारण त्यांना म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दल म्हणजे एक क्वेश्चन मार्क असतो की हे का करायला पाहिजे, हे असं का करायला पाहिजे. मग अनेकदा ते त्या गोष्टी फॉलो पण नाही करत की जे हे कशाला करावं, ह्याने काय होणार आहे. मग अशा जी तरुण पिढी आपली आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? आता कसं आहे की एखाद्याने प्रश्न विचारणं म्हणजे कुतूहलापोटी प्रश्न विचारणं आणि त्याचं उत्तर जाणून घेऊन त्याप्रमाणे त्याची कृती करणं ह्याला कुठेही अडकाठी नाही. तर त्याच्यामुळे आजकाल कसं आहे की बऱ्याच जणांना म्हणजे त्यांच्या आईवडिलांना सुद्धा ह्या कृती का करायच्या, ह्याच्या मागचं अध्यात्मशास्त्र काय आहे, धर्मशास्त्र काय आहे याची माहिती नसते. तर sanatan.org हा जो आपलं संकेतस्थळ आहे तर त्या संकेतस्थळावरती आपल्याला श्राद्ध या विषयावरची खूप सविस्तर अशी माहिती उपलब्ध आहे. तर ती आपण वाचू शकतो, त्याच्यातून आपण शंकानिरसन करून घेऊ शकतो. आणि याबरोबरच ही जी माहिती आहे तर ती केवळ बुद्धिभेद म्हणून वापरली जाऊ नये. कारण आपण कुतूहलापोटी एखादी गोष्ट विचारणं, ती समजून घेणं आणि ती कृतीत आणणं ही गोष्ट योग्यच आहे, त्याच्याबद्दल कुठेही अडकाठी नाही. तर अशा पद्धतीने जर त्यांनी समजून घेतलं आणि त्याप्रमाणे कृती केली आणि दुसरं आपण जसं सांगितलं तसं की आपले हे जे पितृदोष असतात किंवा इतर जे आपल्याला होणारे त्रास असतात तर ह्या सर्वांचं निवारण होतं आणि त्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो. आता आपण प्रत्येकच व्यक्ती आपल्या जीवनामध्ये काय करत असते तर त्यांना आनंद हवं असतं, समाधान, सुख हवं असतं. तर थोडक्यामध्ये म्हणजे काय की आनंदी जीवनासाठी म्हणून आपण प्रत्येक गोष्ट करत असतो. मग ते पैसा मिळवणं असेल, इतर जी काही आपण धडपड करत असतो ती सर्व असेल. पण ते जर आपल्याला टिकवायचं असेल आणि खरं आंतरिक समाधान जर आपल्याला मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद असणं ही गोष्ट पण तेवढीच महत्त्वाची आहे. आणि म्हणून आपल्याला आनंदी जीवन जर जगायचं असेल तर आपण इतर अन्य ज्या गोष्टी करण्यासाठी जशी आपण धडपड करतो, वेळ देतो, त्याप्रमाणेच आपल्या ह्या धार्मिक कृती ज्या आहेत तर त्या पूर्ण करून आपली ही चारही ऋणं फेडून मग आपण सुद्धा आपला म्हणजे साधना करून पुढे उन्नत होणं हा आपल्या आयुष्याचा खरा अर्थ आहे. आणि तो समजून घेऊन जर आजच्या तरुण पिढीने हे केलं तर निश्चितपणाने त्यांचा सगळ्यांचा उद्धार आणि उत्कर्ष होईल. कारण आजकालच्या कलियुगामध्ये प्रत्येकालाच पितृदोष हा आहेच, कमी अधिक प्रमाणामध्ये असेल पण प्रत्येकाला पितृदोष आहे. आणि म्हणून हा पितृदोषाचं निवारण करून आपल्याला सुखी, समृद्ध आणि आनंदी जीवन जर जगायचं असेल तर त्याच्यासाठी या सगळ्या श्राद्धासारख्या धार्मिक कृती करणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मी सर्व तरुणांना आणि सर्वांनाच या माध्यमातून सांगू इच्छिते. आणि सर्वांनी अवश्य या कृती कराव्यात या ह्याच्यामध्ये. आणि या आत्ता यावर्षी जे आलेला आहे हा पितृपक्ष तर याची सुरुवात जी आहे तर ते पौर्णिमेला होणारं खग्रास चंद्रग्रहण आणि हे जे संपणार आहे तर त्या दिवशी सूर्यग्रहण आहे. तर त्याच्यामुळे या दोन्हीही तिथी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. आणि आपल्याला समजा या 15 दिवसांमध्ये वेळ नाही मिळाला करायला तर सर्वपित्री अमावस्या म्हणजे जे शेवटचा दिवस जो आहे तर त्या दिवशी आपण सर्व पितरांच्यासाठी आपण करू शकतो. तर निश्चितपणाने अगदी या 15 दिवसांमध्ये आपल्याला जर त्या त्या तिथीला करणं शक्य झालं नाही श्राद्ध तर कमीत कमी सर्वपित्री अमावस्येला तरी अवश्य हे श्राद्ध करावं आणि ते श्रद्धापूर्वक करावं. जर नियमितपणाने काही लोक श्राद्ध करत असतील तर त्यांनी ते अधिकाधिक भावपूर्ण कसं होईल तर असा प्रयत्न करून हे श्राद्ध करण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या पितरांचे आशीर्वाद मिळवावे.
बरोबर. आणि आय होप सगळी लोक आपली जी व्ह्युअर्स आहेत आणि जे कोणी हे पॉडकास्ट बघणार आहेत तर ते लोक नक्कीच ह्या गोष्टी करतील आणि जास्तीत जास्त शेअर करतील, जेणेकरून इतर लोकांना पण त्या गोष्टी करण्यास मदत होईल. तर धन्यवाद मॅडम, तुम्ही आमच्या पॉडकास्टवर आलात आणि आपल्या लोकांना गाईड केलं, त्याबद्दल थँक्यू. नमस्कार. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.